महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मध्यवर्ती एसटी स्टँड येथे प्रवाशांना लाडू वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला। भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सेंट्रल ह्युमन राईट्स संघटनेतर्फे आयोजित या उपक्रमातून प्रवाशांना गोड प्रसाद देत सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आलाय। या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजना चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, पोलीस सहाय्यक आयुक्त पोमन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव राऊत, सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, एसटी आगार प्रमुख अशोक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सेंट्रल ह्युमन राईट्स संघटनेचे शहराध्यक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला। सेंट्रल ह्युमन राईट्स संघटनेचे शहराध्यक्ष तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांचे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्रीडा क्षेत्रात केलेले योगदान उल्लेखनीय आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा असून येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भावना भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने मनोज लोंढे, विनोद वाघमारे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने इथे आज सर्व प्रवाशांना तोंड गोड करण्यासाठी लाडूचं वाटप करण्यात आलं। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी स्टँडिंग कमिटी चेअरमन सौ रंजिताताई चाकोते, आगार प्रमुख जाधव साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून हा इथे कार्यक्रम संपन्न होतो आहे। बाबासाहेबांची जयंती सोलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती साजरी होते। उद्या उत्साहाने मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे। ज्या बाबासाहेबांनी संविधानाचं लेखन केलं, संविधानाच्या समितीतलं एक घटक म्हणून विश्वाला विश्वबंधुत्वाची कल्पना, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। त्याचबरोबर देशामध्ये सामाजिक समता, बंधुता आणि समरसता निर्माण करण्याचं त्यांनी कार्य केलं। त्यांच्या आज मी नतमस्तक होते आणि त्याचबरोबर हा जो उपक्रम मनोजनी आणि विनोदनी या स्टँडवरच्या सर्व प्रवाशांना तोंड गोड करण्यासाठी लाडूचं वाटप केलं, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुन्हा एकदा अभिवादन। यावेळी निखिल पवार, गणेश वाघमारे, तात्या रणदिवे, अभिषेक पाटोळे, रोहित जाधव, साहिल जाधव, विकी लोंढे, पृथ्वीराज लोंढे, अभिजित डोलारे, सौदागर मोरे, दयानंद गवळी, अभिजित रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या उपक्रमामुळे एसटी प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यास अशा सामाजिक उपक्रमांचा हातभार लागतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। लाडू वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। कारण डॉक्टर बाबासाहेबांना जे अभिप्रेत असलेलं कार्य आपण आपल्या हातातून करतायत, त्यामुळं त्यांचं निश्चितच आभार मानतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात आपल्याला एक संदेश दिला, शिका, संघर्ष करा व संघटित राहा। जर आपण शिकलो, संघर्ष करायची तयारी ठेवली आणि संघटित राहिलो तर निश्चितच कुठलाही ध्येय आपल्याला अवघड नाही आहे आणि कुठलाही ध्येय आपण गाठू शकतो। हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। आज निश्चितच त्या विचारांवरती चालत असताना आज मनोज लोंढे असतील, विनोदजी वाघमारे साहेब असतील, हे सगळेजण समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करतायत आणि समाजाला देण्याचं ही प्रवृत्ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे। निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या मित्रपरिवाराला माझ्याकडून जे काही मदत करता येईल मदत करण्याचा शब्द सुद्धा मी या ठिकाणी देतो। सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देऊन त्यांचे विचार असेच आपण पुढे घेऊन जाऊ, एवढंच यावरून बोलतो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू, मध्य प्रदेश महू या गावी
जन्म झाला त्या जन्मानंतरच या तळागाळातील लोकांना एक अंधारातून प्रकाशाकडे मार्ग निघाला. डॉक्टर बाबासाहेब हे सपकाळ कुळातील 14वे रत्न होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मानंतर आपल्या समाजाला एक नवीन दिशा मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी होती. बाबासाहेबांनी सर्व आपलं लक्ष शिक्षणाकडे केंद्रित केलं आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे आपल्या समाजात माझा समाज हा दिनदुबळा आहे, माझा समाज नेहमी सुटाफुटामध्ये दिसला पाहिजे. बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास करून लंडनमध्ये 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना एक वेळेचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं, पण बाबासाहेब हे आपलं पाण्याच्या ग्लासमध्ये पावाचा तुकडा खाऊन त्याच्यात भिजवून बाबासाहेब हे शिक्षण घेत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे मूळ मंत्र दिलेला आहे. त्या मंत्राप्रमाणेच आपण सर्व शिक्षित झालं पाहिजे. आपण जरी शिक्षित झालो तर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्व कायदा सुव्यवस्था आणि हे म्हणजे सर्वांना त्याचे अधिकार काय आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत हे आपल्याला सर्वांना समजून येईल. आपल्या कुटुंबातील सर्व लहान मुलांना किंवा माता मुलींना पहिला शिक्षित केलं पाहिजे. ते शिक्षण घेतल्यानंतरच मुली किंवा मुलं हे उच्च शिक्षित झाल्यानंतर एका कुटुंबातील एका जरी मुलांनी किंवा मुलींनी शिक्षणामध्ये जर अग्रेसिव्ह झाल्या, ते एखाद्या अधिकारी उच्च पदावर गेल्या तर त्या कुटुंबाचा 7 पिढीचा उद्धार होतोय. त्यामुळं सर्वांना एक विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपण एकच ध्येय आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे की आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित आणि चांगला अधिकारी कसं बनवता येईल या पद्धतीनं त्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांचा उद्धार झाला पाहिजे आणि त्यांच्याबरोबरच तुमच्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार होणार आहे. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही पहिल्यांदा पायात चप्पल जरी नसेल तर हातात पुस्तक असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचे हे आहे, आपल्या हातात पायात चप्पल नाही, आपण अनवाणी जरी गेलो तरी बाबासाहेबांच्या संविधानाचं पुस्तक आपल्या हातात पाहिजे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण भल्याभल्यांना अभ्यासाच्या माध्यमातून भल्याभल्यांना आपण थांबवू शकतो. जिथं जिथं अन्याय होईल त्या पुस्तकाचा आधार घेऊन आपण सर्वांना कायद्याच्या माध्यमातून सर्वांना आपण त्यांना रोखू शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्था बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आपण त्यांच्या घटनेनुसारच या देशामध्ये व्यवस्था चालत आहे. त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी लोंढे मित्र परिवाराच्या वतीने जे मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी जय भीम म्हणतो. जय भैरू लोंढे, भीमशक्ती संघटनेचा शहर कार्याध्यक्ष तसेच सेंट्रल वुमन राईटचा शहर अध्यक्ष आहे. मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज 135 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच 22 तारखेला आम्ही पानपोईचे उद्घाटन ठेवणार आहोत. कारण की या कार्यक्रमास सोलापूरचे BJP शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, स्टँडिंग सभापती रणजिताताई चाकोते, फौजार चौडी पोलीस निरीक्षक महादेव राऊत साहेब, SAP कोमल सर, तसेच क्षीरसागर साहेब या सर्वांची आवर्जून उपस्थिती होते. तसेच नगरसेवक आमचे लाडके प्रथमेश दादा कोटे हे येथे उपस्थित होते. तसेच आमचे मार्गदर्शक विनोद भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे कार्य चालू असून असेच पुढे भविष्यात हे कार्य चालू राहील एवढी मी नम्र विनंती करतो. जय भीम साहेब. आज विश्वाचे रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने आज या ST शान परिसरामध्ये आमचे परममित्र मनोज भैरू लोंढे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आज जो चांगला स्तुत्य उपक्रम घेतला. आज 135 किलो लाडू प्रवासाकरता या ठिकाणी वाटण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सर्वांचं तोंड गोड करून मनोज लोंढे यांनी जो उपक्रम घेतला, मी त्यांचा या उपक्रमाचं खूप खूप स्वागत करतो. यापुढे असेच काम त्यांच्या जीवनामध्ये करत राहावे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा. जसे बाबासाहेबांनी गरिबीमधून शिक्षण घेऊन एवढ्या पदव्या मिळवल्या, भारताची घटना लिहिली. मनोज लोंढे यांनी शालेय साहित्य असू द्या, मुलांना प्रशिक्षण असू द्या, वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या व धार्मिक दृष्ट्या व गोरगरिबाला मदत करण्याची त्यांची आतापर्यंत हे राहिलेलं आहे. बुलढाण्याच्या काळामध्ये ते पानपोळीचं देखील या ठिकाणी
उभा करतायत म्हणजे जेणेकरून स्टँडच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पाणी मिळत नाही किंवा पाणी विकत घ्यावं लागते. जहाजचं फिल्टरचं पाणी या ठिकाणी त्यांनी फ्रीमध्ये दरवर्षी करतात. त्यांचं विविध उपक्रमानं यांचा मंडळ आणि यांचा मित्र परिवार हे यांचा विविध उपक्रम या ठिकाणी घेतला असतात. हे मनोज लोंढे मित्र परिवारच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घेतलेल्या कार्यक्रमावर त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो व त्यांना या ठिकाणी असेच कार्यक्रम घ्यावा असं मी सूचित करतो.